नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. माझे सहकारी ॲडव्होकेट श्रिया माझ्यासोबत आहेत आणि आमचे मॅनेजर संजय जाधव माझ्यासोबत आहेत. संजयला आज मी मुद्दाम विनंती केली आमच्यासोबत या प्रेस कॉन्फरन्समध्ये बसण्यासाठी, कारण की आम्ही सातत्याने अनेक वर्षांपासून बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि मुली यांना मदत करण्यासाठी काम करतो. आणि त्यामुळेच जेव्हा काही राजकीय लोक चुकीची विधानं करतात किंवा माझे मित्र प्रवीण तरडे यांनी सुद्धा चुकीचं विधान केलं या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तेव्हा मला वाईट वाटलं, दुःख झालं, व्यथित झालो मी. आणि म्हणून मी फेसबुकवर सुद्धा आणि ट्विटरवर सुद्धा तशा प्रकारचं एक माझं वक्तव्य दिलेलं होतं की कोणी कायदा हातात घेणारं वक्तव्य करू नये, केवळ भावनिक प्रतिसाद देणं थांबवलं पाहिजे आणि आपला अत्यंत समजूतदार कायदेशीर प्रतिसाद अशा घटनांना असला पाहिजे. कारण की आपल्याला बेकायदेशीर विरुद्ध बोलत असताना आपण बेकायदेशीरता एक नवीन निर्माण करण्याचा हक्क नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यावर ज्या प्रतिक्रिया अनेक लोकांच्या आल्या त्यासुद्धा व्यथित करणाऱ्या अशा आहेत की त्यांना बलात्काराशी झगडा करणाऱ्या, बलात्काराशी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचं, मुलींचं आणि त्या कुटुंबांचं दुःखच समजत नाही असं त्यातून दिसते. अनेक लोकांनी अत्यंत उद्धट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की मग या लोकांचे लाड करायचे का, या लोकांना माफ करायचं का, यांना असं सोडून द्यायचं का, मग तुमच्या घरात या आरोपीला घेऊन या, त्याला 2-3 महिने ठेवा, म्हणजे तिथे सगळे तुम्ही चढवून घ्या, अशा पद्धतीने काही विधानं काही जणांनी केलेले आहेत आणि अनेक जणांनी त्याच्यावर कुत्सित स्वरूपाचे हास्य केलेलं आहे. तर हे चिंताजनक आहे समाजाच्या आरोग्यासाठी. कारण की माझं म्हणणं आहे की आरोपीला, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कायद्यातली कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे, पण कायद्याच्या प्रक्रियेतून ती शिक्षा झाली पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचे हक्क नाही. ते राज ठाकरे असतील, प्रवीण तरडे असतील किंवा सामान्यातलं सामान्य कोणी माणूस असेल, त्यांनी उलट अशा वेळेस संयमित भूमिका घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजासमोर हे आणलं पाहिजे की सगळ्यांनी धीर ठेवला पाहिजे आणि कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा होईल. आता ही घटना अत्यंत घृणास्पद अशी आहे की एका आरोपीने 4 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेला आहे. अशा वेळेस आपल्या सगळ्यांचा राग रस्त्यावर दिसला, त्या भावना सगळ्यांच्याच महत्त्वाच्या आहे. परंतु भावनाशीलतेचा प्रवाह ओसरून गेल्यानंतर सुद्धा आपण कायदेशीर वागू शकत नाही, कायदेशीर विचार करू शकत नाही, तर ती आपल्या समाजातली एक मोठी कमतरता म्हणून पुढे येते. मग एवढा राग व्यक्त केला आपण, रस्त्यावर फाशी द्या, रस्त्यावर ठेचून मारा, हालाल करून रस्त्यावर मारा, अशा स्वरूपाचे विधानं आपण ऐकले. पण त्याच्यानंतर परत 4 दिवस नाही होत तर आपल्याला आणखी एक माणूस सापडतो पर्वती पायथ्याजवळ पुण्यातल्याच, जो आपल्याच घरातल्या एका मुलीवर अत्याचार, लैंगिक शोषण तिचं करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलेलं वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हेगाराचा केवळ तिरस्कार करून चालणार नाही, गुन्हेगाराचा तिरस्कार न करता आपण गुन्हेगारीचा तिरस्कार केला पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिरस्कार केला पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल, जी प्रवृत्ती पुन्हा 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 वर येते. एका केवळ घटनेच्या आधारे विचार करून, घटनानिहाय केवळ आपला प्रतिसाद देऊन चालणार नाही, तर आपण बलात्काराच्या विषयावर तारतम्य ठेवून कायदेशीरतेने बोललं पाहिजे. हा महाराष्ट्रासमोरचा महत्त्वाचा विषय असला पाहिजे. मग तिकडे मुख्यमंत्री सुद्धा आपले कायदा शिकलेले आहेत, लॉ झालेला आहे त्यांचं, तरीसुद्धा सातत्याने ते सुद्धा भावनिक प्रतिसाद देताना आपल्याला दिसतात. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवणार, कडक शिक्षा लवकरात लवकर होणार, आम्ही पुन्हा पॅरोल आणि फर्लोच्या नियमांमध्ये बदल करणार आणि जे लैंगिक अत्याचार केलेले आरोपी आहे त्यांना पॅरोलवर बाहेरच येता येणार नाही असे नियम पुन्हा आम्ही करणार. जे की त्यांनी आधीसुद्धा 2014 ते 16 मध्ये करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयोग फसला. कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारचे ब्लँकेट रूल असलेले, ब्लँकेट बॅन पॅरोलवर असलेले नियम तुम्ही करू शकत नाही. मुद्दा पुन्हा इथे हाच आहे की तुम्ही जर कायदे मंडळात आहात, तुम्ही जर कायदे करण्याची अथॉरिटी तुमच्याकडे ठेवता, तर तुमचं काम आहे की समाजाचं योग्य कायदेविषयक प्रबोधन झालं पाहिजे. आणि जेव्हा अशा घटना घडतात ज्या दुःख माणसामध्ये निर्माण करतात, प्रचंड आपल्याला राग येतो सगळ्यांना समाज म्हणून अशा कृती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, त्यावेळेस सुद्धा संयमितपणे खरं वास्तवपूर्ण अशा प्रकारचं विधान राजकीय लोकांनी आणि जे चेहरे ज्यांचे माहिती आहेत, ज्यांच्या चेहऱ्याचा प्रभाव पडतो, त्यांनी केलं पाहिजे. हे होताना दिसत नाही आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना घडत राहतात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणजे एखाद्या बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या रस्त्यावर, खेचून मारा रस्त्यावर, असे विधानं जेव्हा केले जातात आणि ते स्वीकारले जातात आणि समाजातले सगळेजण म्हणतात नाही आमच्या मनातलंच ते बोललेले आहे, तेव्हा त्याच्यामधला दोष हा असतो की एका त्या व्यक्तीने जो त्या मुलीवर बलात्कार केलेला आहे, त्या व्यक्तीने जे अमानुषपणा आणि राक्षसीपणा केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे की अनेकांमध्ये आता त्यांनी राक्षसीपणा हा तयार केलेला आहे. त्याबद्दल आपण आपलं स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे असं मला वाटते. ही नीच मानवी प्रवृत्ती आहे ज्यांनी लहान मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल संयत कायदेशीर भूमिका प्रत्येकाला मांडता आली पाहिजे. हिंसेखोरपणा जे वाढवत असतील त्यांना पोलिसांनी त्वरित समज दिली पाहिजे. प्रत्येक वेळेस काही गुन्हा दाखल करायचा असं नाही, पण याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा गुन्हेगारीला प्रोत्साहन देतो, कोणाला तरी मारून टाका म्हणतो, तेव्हा त्याच्यावर जर केस दाखल होत असेल तर मग याबद्दलची निदान चौकशी झाली पाहिजे की जे इतरांना मारून टाका असं म्हणतात. म्हणजे कायदा अस्तित्वात असताना, न्यायालय अस्तित्वात असताना तुम्हीच एक बेकायदेशीर न्यायालय व्हा आणि तुम्हीच रस्त्यावर न्यायनिर्णय करून टाका, अशा स्वरूपाची समांतर लोकशाही, समांतर व्यवस्था निर्माण करणं सुद्धा अस्तित्वात असलेल्या लोकशाहीला आव्हान देणं आहे आणि ते त्यामुळे बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांनी सुद्धा त्यांची कायदेशीर भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रासमोर की असं बोललेलं चालणार आहे का, असं बोलणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय जाहीरपणे समज देता ते आता महाराष्ट्र बघणार आहे. मी काही उदाहरणं आपल्याला देतो की आम्ही सातत्याने या प्रश्नावर काम करतो आहे. कदाचित अनेक पत्रकारांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाचा दर्जा काय आहे महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचा दौरा अनेक वकिलांनी केलेला होता जो आम्ही आयोजित केला होता. तेव्हा 2005 आणि 2006 मध्ये असेल, जे इथे पुण्यामध्ये शिवाजीनगर बसस्टँड आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ एक झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर तेव्हा बलात्कार झाला होता आणि आम्ही तिथे उभं होतो त्या मुलीला मदत करण्यासाठी. सातत्याने बलात्कारग्रस्त स्त्री आणि मुलगी किंवा तिचे कुटुंब यांना मदत झाली पाहिजे हीच भूमिका माझी आहे. 2013-14 मध्ये आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळेस सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर, म्हणजे तेव्हा इस्लामपूरच म्हणायचे, इस्लामपूरला त्याच्या जवळ असलेल्या तुंग नावाच्या गावाजवळ एका गरीब कुटुंबातल्या लहान मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हा तिच्या घरी आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो. कोणीही पत्रकार आले नाही, कोणी राजकीय नेते तिथे गेले नाही, कारण ती गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि ती खेड्यात राहते. तिच्या घरातल्या लोकांना सुद्धा आम्ही मदत केली. त्यांच्या अंगणामध्ये बसून, त्या घोंगडीवर बसून आम्ही त्यांच्याशी संवाद केलेला आहे. त्याच्याबद्दलचे अनेक फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. प्रश्न असा असतो की हे वास्तव म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल किंवा अनेक या क्रिमिनॉलॉजीबद्दलच्या अभ्यास करणाऱ्या संघटना आणि संस्थांनी, लोकांनी अभ्यास केलेले आहेत की बलात्कार जेव्हा मोठ्या शहरामध्ये होतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो. बलात्कार जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर होतो, प्रसिद्ध स्त्रीवर होतो, प्रसिद्ध लोकांशी संबंधित स्त्रीवर होतो, तेव्हा त्याची चर्चा होत असते. गरीब लोकांवर होतात बलात्कार तेव्हा त्याची कोणी चर्चा सुद्धा करत नाही, बातम्या सुद्धा देत नाही. तरी सुद्धा आम्ही तिथे पोहोचलेलो आहे, मला आपल्याला सांगायचं. 2015 मध्ये लातूर जवळच्या एका खेड्यामध्ये एका 80 वर्षाच्या बाईवर बलात्कार झाला होता आणि दोघांनी बलात्कार केला होता. तिच्यावर जंगलामध्ये नेऊन, तेव्हा सुद्धा आम्ही तिथे गेलो होतो, त्या स्त्रीशी बोललो होतो. त्या लोकांना वाटलं की मेली बलात्कारानंतर, पण ती बाई जिवंत होती. ती 2 दिवसांनी गावात परत आली आणि तिच्याबद्दल सुद्धा केस झाली पाहिजे, तिची तक्रार लिहून देण्यामध्ये तिची मदत केली पाहिजे, या भावनेतून आम्ही तेव्हा सुद्धा तिथे मदत केली होती. कारण की अनेक वकिलांना अशा विक्टिमला मदत करण्यासाठी तयार केलं पाहिजे, या भावनेतून आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये काम केलेलं आहे. 2016 मध्ये अमरावती जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार झाला होता. दर्यापूर गाव होतं, दर्यापूर गावाच्या तिथे, आणि तिथे सुद्धा आम्ही त्या स्त्रीच्या घरी जाऊन तिला मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. 2024 मध्ये वाडिया कॉलेजमध्ये एका मुलीवर सातत्याने काही जणांनी बलात्कार केले. ते मुलं काही IAS अधिकाऱ्यांशी संबंधित असलेले, एक जण मुलगा होता, कदाचित प्रशासकीय अधिकारी कोणी असेल, आणि तिथले ट्रस्टी जे आहेत ते काही विशिष्ट सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलं. परंतु त्या परिवाराला प्रचंड त्रास झाला. 4-4, 5-5 मुलांनी सातत्याने त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिचं शारीरिक शोषण केलं. ती सुद्धा मुलगी वयाने लहान होती. तिला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेटचं बस स्टँडवर झालेलं बलात्कार प्रकरण माहिती, आम्ही सातत्याने त्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न करतोय की विक्टिमला सपोर्ट मिळाला पाहिजे. पण दुर्दैव काय आहे
की न्यायालयामध्ये आम्ही बाजू मांडायला जातो, तिथे काहीतरी निर्णय होतात, त्याच्यामध्ये ते लिहितात की आरोपीच्या वकिलांनी हे सांगितलं आणि सरकारी वकिलांनी हे सांगितलं. विक्टिमचे वकील म्हणून आम्ही हजर होतो, त्याच्यात कोणतंही महत्त्व दिलं जात नाही. पोलीस महत्त्व देत नाही, प्रशासन महत्त्व देत नाही, न्यायालय महत्त्व देत नाही. तरी महत्त्व दिलं जात नसताना सुद्धा आम्ही सातत्याने कोर्टामध्ये जातो. माझ्या सहकारी ॲडव्होकेट श्रिया स्वारगेटच्या प्रकरणामध्ये तिने अनेकदा बाजू मांडलेली आहे. साधा एक उल्लेख सुद्धा केला जात नाही, तरी सुद्धा आम्ही जातो, कारण की विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी मदत आपली काही कायदेशीर युक्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे एवढा अधिकार तर मला आहे की मी सांगू शकलो पाहिजे इतक्या वर्षानंतर सुद्धा की तुम्ही प्रवृत्ती बदला, बोलण्याची भाषा बदला, बेकायदेशीरता आणणारी वक्तव्य करू नका. एवढं तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. उरणमध्ये बलात्कार आणि खुनाचं एक प्रकरण झालं, त्याला जातीय धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न झाला. अनेक लोक तिथे रांगा लावून भेटायला गेले, राजकीय नेते. त्या सगळ्यांचं जाऊन येणं झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि त्या मुलीच्या परिवारातल्या लोकांना अर्ज लिहून दिले वेगवेगळे, सामाजिक न्याय विभागासाठी, नंतर महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे पाठवण्यासाठी, आणि त्या मुलीला आम्ही आर्थिक मदत सुद्धा मिळवून दिली. खून होता तो फक्त. पण ठीक आहे, म्हणजे माझं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या प्रकरणांमध्ये आम्ही अशी मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच की ज्या पद्धतीने अत्यंत वाईट भाषा वापरली जाते, जणू काही मी त्या आरोपीला सोडून द्या असं म्हणतोय. माझं म्हणणंच नाही आरोपीला सोडलं पाहिजे, पण कायद्याच्या प्रक्रियेतून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आता आपण पाहतो की मुख्यमंत्री म्हणतात की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. आतापर्यंत अनेकदा अशा घोषणा झाल्या, त्यांची घोषणा ठरलेली असते फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणार. आता तर एक विशेष वकील म्हणून नेमतात, ते आता नाही आहेत, नाही तर त्यांचं पण नाव घेतलं असतं, यांना विशेष वकील म्हणून नेमणार आणि न्यायच देणार. आता स्वारगेटच्या प्रकरणामध्ये काय झालं? स्वारगेट बसमध्ये बलात्कार झालेल्या मुलीचं फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालवलं जात आहे का? काय फास्ट ट्रॅक केलेलं आहे तुम्ही? अजूनही कोणत्याही प्रकारचं ते प्रकरण पुढे सरकत नाहीये. काय न्याय मिळणार आहे? तेवढ्यापुरती चर्चा होते आणि नंतर हे सगळं विरून जाते. त्यामुळे आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे की न्यायव्यवस्था सुदृढ आणि मजबूत पद्धतीने विक्टिमच्या बाजूने न्याय कशी देईल. मी तुम्हाला काही मुद्दाम आकडेवारी सांगतो. फास्ट ट्रॅक कोर्ट हे फार्स आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट ही राजकीय गुंडगिरी आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट असा कोणताही प्रकार असू शकत नाही. विशेष न्यायालय हे प्रकार असू शकतात. विशेष न्यायालय कायदा आहे, स्पेशल कोर्ट ॲक्ट आहे. त्यानुसार मुलींच्या वर बलात्कार झाला असेल तर लैंगिक प्रकरणांसाठी विशेष न्यायालय आहे. पॉक्सो असेल, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाले असतील, अन्याय झाले असतील तर त्याच्यासाठी विशेष न्यायालय आहे. विशेष न्यायालयच कायद्याचं वास्तव आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हा बोगसपणा आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ज्या केसेस चालतात त्याच्यामध्ये जम्पिंग ऑन द प्रोसेस, म्हणजे काही प्रक्रिया वगळून सामाजिक राजकीय दबाव लक्षात घेऊन पटापट निर्णय देण्याची काही प्रक्रिया होते. त्याच्यामध्ये तेव्हा निर्णय होतात, पेढे चारले जातात, न्याय मिळाला असं कॅमेऱ्यांसमोर सांगितलं जाते. परंतु त्यानंतर या केसेसमध्ये काय होते हे बघा. त्यानंतर अनेक केसेसमध्ये उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात या आरोपींना निर्दोष सोडण्यात येते. अनेक केसेसमध्ये शिक्षा कमी करण्यात येते. अनेक केसेसमध्ये जन्मठेपेची शिक्षा रद्द झालेली आहे आणि त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. याच्याबद्दलचे अभ्यास हे सांगतात की शिक्षा रद्द होण्याचं प्रमाण काय आहे फास्ट ट्रॅक कोर्टातल्या केसेसमध्ये निर्णय झालेल्यांचं. तर साधारणतः कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या शिक्षेपैकी साधारणतः 25% ते 30% प्रकरणामध्ये उच्च न्यायालयांनी आरोपीची एकतर निर्दोष मुक्तता केलेली आहे किंवा शिक्षेमध्ये कपात केली आहे. त्यानंतर कन्व्हिक्शन रेट काय आहे? 2025ची आकडेवारी आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या फास्ट ट्रॅक कोर्टामधील दोषसिद्धीचा दर साधारणतः 10.55% ते 6.7% इतका कमी आहे. मग तुम्ही हे मिरवणं बंद करा. राजकीय लोकांना मला हे सांगायचं, मुख्यमंत्र्यांना मला हे सांगायचं की फास्ट ट्रॅक कोर्टात चालवतो. फास्ट ट्रॅक कोर्टात कशाला चालवतो? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस विशेष न्यायालयात केस चालवा, योग्य कायद्याची प्रक्रिया होऊ द्या आणि मग शिक्षा होऊ द्या. म्हणजे आम्ही इथे एक चित्र पाहायचं शिक्षा होत असतानाचं, दुसरं ते सगळं चर्चा निवडल्यानंतरचं एक चित्र असते ज्याच्यामध्ये आरोपीला सोडून देण्यात येते किंवा त्याची शिक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येते. काही महत्त्वाचे उदाहरणं मी आपल्याला सांगतो. पुण्यामध्ये 2-2.5 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयामध्ये याच्यात फाशीची शिक्षा झाली. हे प्रकरण जुलै 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात गेलं. त्यांनी फाशीची शिक्षा रद्द केली
आणि पुराव्यांच्या फेरतपासणीसाठी खटला पुन्हा चालवावा म्हणून पुन्हा पुण्याच्या कोर्टामध्ये रिट्रायल घ्या असे आदेश दिलेले आहेत. हे फास्ट ट्रॅक कोर्टाचं वास्तव आहे.